300 आपल्या चेक पॉइंट्स मध्ये येतात. काही आपल्याकडे स्टँडर्ड गेज मीटर्स आहेत, ते गेज मीटर लावूनच ते चेक होतं. व्हिडिओ कॉल टेस्ट ड्राईव्ह आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतोय, जे कस्टमर्स इथे व्हिजिट करू शकत नाही. तर प्रीमियम एसयूव्ही ज्याला म्हणतो आपण, महिंद्राची एक्सयूव्ही 700 आपल्याकडे आहे. अख्ख्या भारतावर फेमस झालेली कार म्हणजे क्रेटा ही, जशी की टाटा नेक्सॉन पण एक एसयूव्ही मध्ये येते. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि पार्ट 2 मध्ये आज पुन्हा एकदा आपण आहोत कास्ट 24 मध्ये. पुन्हा एकदा तेजस सर आपल्यासोबत. सर नमस्ते, धन्यवाद. वेलकम आहे सर. आता पार्ट 2 मध्ये का देणार आहे? मागच्या पार्ट मध्ये आपण हॅचबॅक आणि सिडान कार्स दिल्या, अफोर्डेबल कार्स दाखवल्या तुम्ही, फॅमिली युज कार असतील. येस. आता तुम्हाला आजच्या सेगमेंट मध्ये मी तुम्हाला दाखवेल एसयूव्ही सेगमेंट, ज्यात काही प्रीमियम एसयूव्हीज आपल्याकडे आहेत, काही लो बजेट एसयूव्हीज पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसं की तुम्ही बघू शकता, आता या एसयूव्हीज ज्या आहेत, कियामध्ये आपल्याकडे बरेच 3-4 ऑप्शन आहेत. ही काही किया सेल्टॉस आहे, ही किया सोनेट आहे. जसं की आता ही कार बघू, ही कार तुम्ही बघू शकता, 2019 हे मॉडेल आहे. 75,000ची रनिंग आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडी प्रीमियम एसयूव्ही मध्ये येते. किया, जसं की तुम्ही ऐकलं असेल, बरंच तुमच्या व्ह्युअर्सने पण पाहिलं असेल की किया आता मोस्टली नवीन मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे. त्या हिशोबाने आपल्याकडे कियामध्ये हे एक चांगलं प्रेफरेबल ऑप्शन आहे. पुढे तुम्ही अजून बघू शकता, कियामध्ये आपल्याकडे स्टॉक मध्ये आहेत 5-6 गाड्या आपल्याकडे. व्हाईट कलर पण आहे. येस, व्हाईट कलर आहे. पिक कलर आपण म्हणू शकतो, व्हाईट कलर. येस, भरपूर कलर चार्ट आहेत. येस, जसे ही रेनॉल्ट मध्ये कार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मजबूत दणकट आणि अख्ख्या भारतावर फेमस झालेली कार म्हणजे क्रेटा ही आपल्याकडे अवेलेबल आहे. ही क्रेटा तुम्हाला 2021 हे मॉडेल आहे. पुढे प्रीमियम, याच्यापेक्षा पण अजून प्रीमियम क्रेटा आणि कियापेक्षा प्रीमियम आपल्याकडे वोक्सवॅगन मध्ये पण कार्स अवेलेबल आहेत. काही टोयोटा मधली अर्बन क्रुझर जिला म्हणतो आपण, हाय रायडर, ती गाडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे. काही कार्स आहेत, जशी की टाटा नेक्सॉन पण एक एसयूव्ही मध्ये येते. टाटाने एक प्रीमियम सेगमेंट म्हणून टाटा एसयूव्ही मध्ये हे एक सेगमेंट लॉन्च केलेलं आहे, नेक्सॉन. नेक्सॉन आपल्याकडे स्टॉक मध्ये आहेत बऱ्याच. काही महिंद्रामध्ये तुम्ही एक्सयूव्ही 300 बघू शकतात. त्यानंतर प्रीमियम एसयूव्ही ज्याला म्हणतो आपण, महिंद्राची एक्सयूव्ही 700 आपल्याकडे आहे. अच्छा, ही ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे पूर्ण? येस सर, ही ऑटोमॅटिक आहे. येस. आणि हिला किती एअरबॅग्स असतात? हिला सर ऑलमोस्ट 6 एअरबॅग्स येतात. 6 एअरबॅग्स येतात. येस, बरोबर आहे. बेस्ट सेफ्टी पण आपण म्हणू शकतो. ऑटोमॅटिक सेफेस्ट. येस, सेफ्टीच्या हिशोबाने तुम्ही विचार करू शकता. आणि तुम्ही जसं बघू शकता सर, हिच्या नंबर प्लेट कडे आपल्याकडे व्हीआयपी नंबर्स मध्ये पण बऱ्याच कार अवेलेबल आहेत. 7100. बरोबर. काही कस्टमर्सची अशी पण रिक्वायरमेंट प्री ओन मध्ये येते की काही व्हीआयपी नंबर मध्ये तुमच्याकडे अवेलेबल आहे का? बरोबर. तशा कस्टमर्स साठी आपल्याकडे हे एक बेस्ट ऑप्शन राहू शकतो. जबरदस्त. तर जसं तुम्ही बघू शकता, एक लो बजेट आपण नाही म्हणू शकत, बट एक बजेट मीडियम रेंज बजेटमध्ये जे लोक एसयूव्ही बघतायत त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. मारुती सुझुकी ब्रेझा ही आहे तुमची 2021 मॉडेल. ही ऑलमोस्ट 43,000 समथिंग फिरली आहे. प्युअर पेट्रोल गाडी आहे. सेकंड ओनर गाडी आहे, बट कंडिशन तुम्ही बघू शकता सरकारची बेस्ट आहे. म्हणजे प्रिव्हियस दोघं ओनर्सने कार एकदम मेंटेन ठेवलेली आहे. आणि ह्या गाड्यांच्या मागण्या आहेत, मारुती सुझुकी ब्रिझा असेल, येस, क्रेटा असेल, इव्हन या कार्सच्या मागणी ऑलमोस्ट बऱ्याच कस्टमर्सची असते. आता कस्टमर्स मध्ये पण एक सेगमेंट असतो की कोणी बजेट फ्रेंडली बघतं, कोणी कॉम्पॅक्ट बघतं. काही कस्टमर्स असे पण आहेत की ज्यांना मोठी गाडी, रोड प्रेझेन्स वाली गाडी हवी आहे. त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन्स आहेत. जसे तुम्हाला आधी पण मी दाखवले, कियामध्ये दाखवलं, Hyundai मध्ये क्रेटा दाखवली, टाटात नेक्सॉन दाखवली, त्याच्यानंतर महिंद्रामध्ये तुम्हाला एक्सयूव्ही 300, 700 दाखवली. काही प्रीमियम नंबर्स मध्ये पण आपल्याकडे कार्स अवेलेबल असतात. तुम्हाला मागे मी दाखवलं जसं एक्सयूव्ही 700 ला. त्यात हे पण एक ऑप्शन बेस्ट असू शकतं. हे बजेट फ्रेंडली ऑप्शन हे कस्टमर्स साठी तुमच्या असू शकतं, व्ह्युअर्स साठी तुमच्या. सर जसं की तुम्ही पाहिलं, आपल्याकडे ऑलमोस्ट सगळ्या सेगमेंट्स मध्ये कार अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण कार्स, तुम्हाला आधी पण मी मेन्शन केलं की कार्स मध्ये 300 चेक पॉइंट्स आपण
चेक केल्याशिवाय कार कस्टमरकडनं परचेस केली जात नाही. त्यानंतर आपण लाईफ टाईम वॉरंटी देतो, 30 डेज रिटर्न पॉलिसी देतो. त्यामुळे रिस्क फ्री परचेस जो असतो कस्टमरचा, तो कस्टमर एक्सपिरियन्स आपला चांगला होतो. बरोबर. कस्टमर्स वाढत जातात, रेफरन्सेस चांगले भेटतात, की एक कस्टमरने आपल्याकडनं कार घेतली की तोच कस्टमर बाकी अजून 4 लोकांना सांगतो. चांगला अजून feedback येतो. येस, चांगला फीडबॅक येतो. जसं की तुमचे व्ह्युअर्स आहेत काही, जे तुमचे व्ह्युअर्स पण इथे येतात, व्हिजिट करतात, की आम्ही व्हिडिओ पाहिला होता बरोबर आहे. अशा अशा चॅनलवर, आम्ही ते बघून आलोय. लोक दूर दूरून येतात सर, जसं की नागपूरहून लोक व्हिजिट करतात, सोलापूरहून व्हिजिट करतात, कात्र इव्हन ऑल ओव्हर महाराष्ट्रातून ऑल ओव्हर महाराष्ट्र. जिथे कार्स 24चा हब अजूनपर्यंत आपण अलॉट केलेलं नाही, अच्छा. त्या सिटीज मधनं लोक पुणे, मुंबई, तसं नाशिक अशा ठिकाणी येऊन व्हिजिट करून कार्स परचेस करून जातात. बरोबर आहे. येस म्हणजे एक बेस्ट डील त्यांना, बेस्ट पॉलिसीज आणि बेस्ट सर्व्हिस भेटतीये त्यांना. येस, कार्स 24 कधी पण कस्टमर एक्सपिरियन्स चांगला व्हावा याचाच विचार करून कुठलंही प्रोडक्ट देत आहे. बरोबर आहे. Yes. आधी 7 डेजची रिटर्न पॉलिसी होती, ती आपल्याकडून 30 डेज. आपण 30 डेज केली आहे, म्हणजे ज्याच्याने कस्टमरला अजून भरोसा आपल्या कंपनीवर बसतो, की बसतो, 30 बरोबर. डेज आपण कार रिटर्न करू शकतो. बरोबर आहे. Yes. इव्हन 30 दिवसामध्ये म्हणजे पूर्ण 1 महिन्याचा कालावधी आहे. येस इन केस तुम्हाला नाही आवडत आहे, काय तुमचा पर्सनल इश्यू होतोय, येस, काही पण इश्यू असू शकतो सर. बरोबर आहे. मोस्टली तर रिटर्न कार आपल्याकडे रिटर्न करायला कोणी आजपर्यंत आलं नाही, बरोबर आहे. आणि याच्या पुढे पण कोणी येणार नाही, माझी अशीच आशा राहील, कारण आपण कस्टमरला चांगलंच प्रोडक्ट सेल करतो. बरोबर आहे. Yes. आपण एक कस्टमर साठी एक बेस्ट ऑप्शन असेल, तो बेस्ट एक्सपिरियन्स म्हणू शकतो आपण. 30 Yes. डेज तुम्ही कार युज करणार, तुम्हाला Yes. समजून येईल आणि त्यात experience. जसं की आता तुम्हाला मी बऱ्याच पॉलिसीज कार्स 24 बद्दल सांगितल्या, तसंच एक आता नवीन म्हणजे आपण म्हणू शकतो, व्हर्टिकल नाही म्हणू शकत, बट एक नवीन मोड कार्स 24 ने चालू केलाय. व्हिडिओ कॉल टेस्ट ड्राईव्ह आपण बरोबर. कस्टमरला प्रोव्हाइड करतोय. जे कस्टमर्स इथे व्हिजिट करू शकत नाही बट विलिंग आहेत की त्यांना कार घ्यायची आहे, तर त्यांना आपण VCS द्वारे, आपल्या व्हर्च्युअल कार ऍडवायझर्स द्वारे व्हिडिओ कॉलवर अख्खी कार आपण शो करतो. कारचं इंजिन, कारला सेल मारून कारचा आवाज ऐकवणे, कारचं इंटेरियर दाखवणे, कारचे टायर्स दाखवणे, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या client द्वारे त्यांना व्हिडिओ कॉल सर्व्हिस. येस, आपल्या व्हर्च्युअल कार ऍडवायझर्स द्वारे आपण कस्टमर्सला व्हिडिओ कॉल द्वारेच अख्खी गाडीचा पूर्ण टूर देतो, व्हिडिओवरच. त्यावरून पण आपले बरेच कस्टमर्स कार आता परचेस करत आहेत. हा एक नवीन मोड आहे. तुमचे व्ह्युअर्स पण हे युज करू शकता. तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक मेन्शन करू हो शकता. हो, नक्की Yes. आपण मेन्शन करूया. अजून एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी आहे, जे हबला व्हिजिट करू शकत नाही. Yes. इव्हन आपण म्हणू शकतो 200-300 किलोमीटरच्या रेंजवरती Yes. किंवा 500 येस किलोमीटरवरती जे रेंजवरती जे आहेत आपले व्ह्युअर्स, ते येऊ शकत नाही, व्हिजिट करू Yes. शकत नाही, तर त्यांच्यासाठी व्हिडिओ कॉल फॅसिलिटी एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. येस भरपूर काही ज्या पॉलिसीज ज्या अपग्रेड केलेल्या आहेत कार्स 24 ने, येस खूप बेनिफिट तुमच्यासाठी एक बेनिफिशियल असणार आहे आपण म्हणू येस सर. शकतो. मी तुम्हाला आधीपासून वारंवार सांगत येतोय की कस्टमर एक्सपिरियन्स हा एक कंपनीचा हेतू आहे, की कस्टमर एक्सपिरियन्स कधीही चांगला झाला पाहिजे, कस्टमरशी रिलेशन कंपनीचं मेंटेन झालं पाहिजे. त्याने बघा, कस्टमर रिलेशन जेव्हा मेंटेन होतं तेव्हाच कंपनीची ग्रोथ होते. बरोबर. त्यामुळे कंपनी कस्टमर्सकडे वारंवार जास्तीत जास्तच लक्ष देणार, आणि कस्टमरसाठी अजून काही नवीन करू शकते कंपनी ट्राय करत राहणार. बेस्ट येस, जसं की तुम्ही आता बघू शकता, आपण एक प्रीमियम एसयूव्ही मध्ये बसलोय. XUV 700 ही कार आहे. हिचा तुम्हाला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स देतो मी. बघू शकता तुम्ही, ऑटोमॅटिक कार आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन म्हणजे गिअर तुम्हाला करायची Yes. म्हणजे एक तुम्हाला हे वेळेस करायची तुम्ही गिअर गरजच नाही. शिफ्ट केला की फक्त तुम्हाला ब्रेक आणि एक्सिलेटरच्या याच्यावरच गाडी ड्राईव्ह करायची आहे. जबरदस्त. आणि 360 डिग्रीचा कॅमेरा पण आपल्याला म्हणजे येस, याच्यामध्ये 360 व्ह्यू कॅमेरा आहे. कम्फर्टेबल राईड साठी म्हणजे Yes. ज्यांचं हे असेल त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन. आणि सनरूफ पण आहे गाडीला ना. येस सर, जसं तुम्ही Sunroof पण बघू आहे. शकता, सनरूफ. सनरूफ पण आहे. बेस्ट तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता टेस्ट ड्राईव्ह करून वगैरे. इथे लाईव्ह सनरूफ वगैरे पण आहे गाडीला. आणि एक प्रीमियम सेगमेंट म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, म्हणजे तुम्हाला इथे वर्क गिअर मध्ये तुम्हाला काहीच करायची तुम्हाला गरज नाही. जसं तुम्हाला आता बोनेट ओपन करून दाखवतो. आता गाडीचा इंजिन पार्ट असतो, अच्छा. त्याच्यात आपण काही गोष्टी चेक करतो. जसं की आता हे बघा, हे ऑइल लेवल आपण सगळ्यात आधी चेक करतो. बर. त्यानंतर काही बेसिक गोष्टी असतात, गिअर बॉक्स, ड्राईव्ह ट्रेन, या गोष्टी आपल्या चेक केल्या जातात. त्या एक्झॅक्टली
मी तुम्हाला मेकॅनिकल भाषेत समजावू नाही शकणार, बट आहेत इथे काही गोष्टी, बेसिक गोष्टी, जसं इंजिनला ओपन करून, आता मी एक दाखवला ऑइल गेज ओपन करून दाखवला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या 300 आपल्या चेक पॉइंट्स मध्ये येतात. काही आपल्याकडे स्टँडर्ड गेज मीटर्स आहेत, ते गेज मीटर लावूनच ते चेक होतं. ती स्टँडर्ड रिडिंग असते, ती स्टँडर्ड रिडिंग आली तरच आपण कार एक्सेप्ट करतो, नाही तर आपण कार एक्सेप्ट करत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसं आपण कार डिलिव्हर करताना इंजिन लिक्विड, इंजिनचे जे काही फ्लुइड्स असतात, जसं इंजिन ऑइल असतं, काही कुलंट वॉटर असतं, या गोष्टी आपण मेंटेन करून देतो, म्हणजे रिफिल करून देतो असं आपण म्हणू शकतो. येस, इच अँड एव्हरी पार्ट म्हणजे हा चेक केलेला असतो. येस, इच अँड एव्हरी पार्ट आपला चेक केलेला असतो. कार आपल्याला नीट वॉशिंग, डीप क्लीन करून मिळते डिलिव्हरीच्या टायमाला. बरोबर.